शेतकऱ्यांनो आणि तरुणांनो आणि गावकऱ्यांनो आणि खरंच तर शहरातल्या लोकांनासुद्धा आपत्ती व्यवस्थापनाचा विषय स्वतः शिका. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा. पहिली गोष्ट म्हणजे आपापले ग्रुप, स्वयंसेवी संस्थांचे ग्रुप बनवा. कोणत्या प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात ते पहा. त्याच्यामध्ये फोरकास्ट कसं करायचं आणि असे फोरकास्ट करणारे शास्त्रज्ञ कोणते कोणते त्यांना ऑनलाईन संपर्क ठेवा. विशिष्ट एरियामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन आहेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये काही गोष्टी आल्या होत्या की उत्तराखंडबद्दल. आता जोशीमठ आणि उत्तरांचलमध्ये आपण बघितलं असेल, जमिनीच्या जमिनी खचत आहेत खाली. तर अशा परिस्थितीमध्ये आता लक्षात घ्या की आपल्याकडे पहिले तर काय करा, आपल्या जमिनीचे एक्सपेरिमेंट, शेतीचे एक्सपेरिमेंट, पुराचे एक्सपेरिमेंट, धरणाचे दरवाजे, कॉन्टॅक्ट, डेटा, पहिला एक नेटवर्क तयार करा. दुसरं ड्रोनचा वापर करा. ड्रोनचा फायदा असा होतो की समजा पुराचं पाणी येणार असेल तर कुठे येणार आहे, किती येणार आहे, आपल्याला त्याचा अंदाज बांधता येतो. तो लोकल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्याचं लाईव्ह फुटेज शेअर करता येतं. समजा आग लागली असेल तर आग लागली कोणत्या भागात लागली आहे, मग मधल्या काळामध्ये मधल्या भागात जिथं आग पसरती आहे वेगाने, समजा जंगलामध्ये लागली असेल, त्याच्यानंतर शेतीमध्ये कुठे किटाणू वगैरे लागले असेल, ती साथ आली असेल, तर आपल्याला ड्रोनचा वापर करू शकतो आपण. तर लाईव्ह उत्कृष्ट दर्जाचं फुटेज लाईव्ह लोकांना मिळू शकतं. आता ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करायला शिका आपल्या लेवलला. सरकार येईल आणि ते मग रंगीबेरंगी कपडे घातलेले एनडीएफचे लोक येतील वगैरे, हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत. तुम्ही आपली जी मानसिकता आहे ना, राष्ट्रीय मानसिकता, की डॅमेज झाल्यानंतर सुधारायचं आणि तरी पण सुधारायचं नाही, हा प्रॉब्लेम आहे आपला. मग मुंबईमध्ये पाणी तुंबणार, मग ट्रॅफिक, लाखो लोक अडकणार, हे नेहमीचाच प्रकार आहे आणि याच्यापुढे हे भयानक होऊ शकतं किंवा होणार पण नाही. हा निसर्गाची लहर आहे, त्याच्यात आपण काही करू शकत नाही. तर माझं म्हणणं आहे तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करा ह्याच्यामध्ये. कुठे कुठे तंत्रज्ञान, तर डेटा आहे, सायंटिफिक नॉलेज आहे, टेक्नॉलॉजी आहे, व्हिजिलन्स आहे, लाईव्ह फुटेज आहे, शेअरिंग आहे, नेटवर्क आहे, बरोबर आहे. याच्याबद्दलचा रिसर्च आहे, त्यातला आपल्या एरियात कोणता कोणता फायदा होऊ शकतो असं कस्टमायझेशन करा. म्हणजे आपला समजा एक 5 गावांचा एरिया आहे समजा, किंवा एक गाव आहे, त्याच्यात समजा एक 10,000 लोकं राहतात, किंवा शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे, किंवा ऊसाची शेती आहे, किंवा डाळिंबाची शेती आहे, किंवा वादळ येणार आहे, स्टॉर्म येणार आहे, तर आपली शेती कशी नुकसान होऊ शकतं, स्टॉर्म येण्याची शक्यता किती आहे, रात्री 10 वाजता फुटेज आलं तर आपण काही झाडावरचं सामान म्हणजे काही काढू शकतो का, किंवा पडलेले जे खाली फळं आहेत, द्राक्ष पडली असतील, डाळिंब पडली असतील, आंबे पडले असतील, तर डॅमेज झालेल्या गोष्टींचं फिल्ट्रेशन करून म्हणजे सेपरेट करून ते फूड कंपन्यांना विकता येईल का विदिन 24-48 आवर्स. त्याच्यासाठी काही छोटे छोटे स्टोरेज उभे करता येतील का. आता ह्याचा विचार करायला सुरुवात करा. जमिनीची माती वाहून गेली, धूप कमी झाली, तर त्याच्यावर काय करता येईल. केमिकल्स आपण जे वापरतो त्याची क्वालिटी बघा. म्हणजे आता हे आपापल्या लेवलला तुम्ही करायला शिका. सरकारी यंत्रणा, कृषी विद्यापीठाच्यावर काही करणार नाही आता फार काही.